चला आज आपण बनवूया वालाचं बिरडं. हे बघा, मी रात्री 1 वाटी वाल भिजत टाकले, सोलून घेतले. आता हे सोलून हे पाण्यातच ठेवले, नाही तर मग ते पिवळे पडतात, रंग बदलतो, म्हणून पाण्यातच ठेवायचे. आता त्याच्यासाठी वाटण करायचं. हे बघा, कोथिंबीर घेतली, आलं घेतलं, आलं थोडंच घ्यायचं, अर्धा इंच, लसूण 1 मोठ, 1 छोटी मिरची, म्हणजे जास्त तिखट नको व्हायला म्हणून. तुम्हाला जशा 2 मिरच्या घ्यायच्या. ओलं खोबरं घेतलं आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, आणि हे कांदा कापून ठेवलेला आहे, कढीपत्ता आहे, बटाटे माझ्याकडे उकडलेले होते म्हणून मी टाकला, तुम्ही नाही टाकले तरी चालतील. आता हे सगळं आपण वाटून घेऊया. हे बघा, वाटण तयार आहे आपलं. आता आपण फोडणी देऊन घेऊया. आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊ याच्यामध्ये. तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊ. आपले जिरे झालेत. आता आपण हा कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊ. कांदा आपला जर आपण तांबूस करून घेऊ. आता कांदा आपला झाला आहे, आता बघा तांबूस छानपैकी. त्याच्या आपण वाटण परतून घेऊ आपलं. मला ज्या प्रमाणात भाजी करायची त्या प्रमाणात तुम्ही वाटण ठेवू शकता. बाकीचं तुम्ही दुसऱ्या भाजीला पण वापरू शकता. मी थोडंसं काढून ठेवले हे. छान आपला मसाला पण होऊ दे जरासा. हे बघा, आपला मसाला छान झाला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया. टाकून घेऊ. 2 चमचे धने पावडर टाकते मी. तिखट टाकायचं, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं. थोडंसं काश्मीरी तिखट टाकते, थोडा गरम मसाला टाकते, आणि हा मालवणी मसाला आहे थोडा. फोडणीला थोडा हिंग टाकून घेऊ. ते आपण छान एकत्र करून घेऊ. त्याला जरा तेल सुटू देऊ आपण. 2 मिनिट आपण तेल सुटू दे जरा झाकून. बघा किती छान तेल सुटलं आहे. आता याच्यात आपण आपले वाल आहे ना ते वाल, आणि हे बॉईल केलेला बटाटा आहे माझा, तो टाकून घेते मी. तो ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आणि कुकरमध्ये 1 शिट्टी घ्यायचं. जास्त शिजवायचं नाही. वाल लगेच शिजतो, तो गाळ होतो, मग चांगला नाही लागत. त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. एकत्र करून घेऊ आपण. मसाल्याचं पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जसं पाहिजे. जास्त पातळ पण नाही चांगली लागत ही भाजी, जास्त घट्ट पण नाही. लगेच घट्ट होते ती, आळते लगेच. खोबरं वापरले ना आपण. छान दिसते ना. मीठ कमी थोडं. त्याच्यात आपण थोडं चिंचेचा कोळ टाकून घेऊया. बघा, चिंचेचा कोळ टाकून घेऊ.
पण टेस्ट छान लागते कारण ते कडवेवाले असतात ना. थोडंसं हे टाकते. तर शिट्टी कुकर लावून आपण एक शिट्टी घेऊन टाकू. एका शिट्टीत छान होतात, जास्त नाही घ्यायचं, ते गाळ होतात ना लगेच. आता एक शिट्टी घेऊ आपण. कुकर गार झाला आपला बघा. आता आपली भाजी कशी झाली तर किती छान दिसते बघा. एकदम परफेक्ट शिजले बघा. एका शिट्टीमध्ये एकदम छान होतात, गाळ नाही होत, काही नाही बघा. आता सर्व करून घेऊ आपण कोथिंबीर टाकून. आणि तोंडाला चव नसली ना तर ही भाजी नक्की करून खा तुम्ही. विकनेस असेल तरी ही भाजी करून खायची, पौष्टिक एकदम, आणि तोंडाला चव येते. आता आपण सर्व करून घेऊ. बघा किती छान झालं आपलं वालाचं बिरडं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.